तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर भज्या आणि पाव खाता खाता तेजसला घरच्यांनी दिलेलं एक काम आठवलं आणि त्याने ते काम सांगितलं. तो बोलला की आजच्या आज जर आपण हे काम पूर्ण नाही केलं तर घरचे आपल्या दोघांना वाहत्या पाण्यात सोडायला बसले. तर सांगतो तुम्हाला पुढं काय ते काम होतं. तर आज चाललो होतो आम्ही रंधा फॉलला. तर रंधा फॉलला जायचं खरं कारण असं होतं का तेजसला त्याच्या घरच्यांनी हा नारळ वाहत्या पाण्यात सोडायला लावला होता. तर वाहतं पाणी रंधा फॉलला असल्यामुळं मग आम्ही चाललो आता रंधा फॉलला. हा नारळ आम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचा त्यासाठी. दातांनी थांबायचं असतं म्हणतोय. तर हा तेजसचा देवाचा नारळ घेऊन चालला आम्ही आता. महाप्रचंड गतीने, महाजलद गतीने सुमधुर अशी बासुंदी तेजसच्या हातात देऊन टाका, असं म्हणू का? तर आता विट्याच्या घाटात आम्ही विट्याचा घाट सोडलाय आणि चाललोय खाली. तर थोडे थोडे झाडं हिरवे झालेले दिसत आहेत आम्हाला. नाही ते दिसत आहेत झाडं हिरवे झाले थोडे 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 थोडे, लय नाही पण थोडे थोडे. एक नंबर वातावरण झालंय. मागं दिसत असेल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये, जबरदस्त. विटा किती 2 किलोमीटर विटा गाव आणि पुढे लक्ष दे. इथून खाली गेलं का इकडे या साईडला. तर तेजसजीला करवंद खायची असल्यामुळे त्यांनी इथं गाडी थांबवलेली आहे. कुठून आणली तोडून? इकडे वरतूनच का? लय लांब जंगलात जायला लागतं तेव्हा ते करवंद भेटतं. ऐका ना, आम्हाला तोडून खायचे होय, पुढे भेटा नाही असे. नाही आम्ही याला जाणार कोकण कड्याला, इकडे भेटेल बघायचे कसे राहते. गोड आहे ना? हा नारळ तुझी तावडी देऊ शकत नाही. जर पाडला काढला तर काय करशील? देऊ तुझ्याकडं? जर नको नाही राहू दे माझ्याकडे, काय अडचण नाही ना. पण मी धरतो ना. पण
मी धरतो ना पण. मग ही पाण्याची बाटली कशाला अडकवली? राहू दे, पाणी बाटली प्यायला लागेल तुला. धरायला लागेल ते. नाही नको, चल चल चल. तर अशा पद्धतीने आलेलो आहे आता रांदा गावामध्ये. आणि इथून आता घेते थोडीशी जोरात गाडी. मागं गाडी दे, इंडिकेटर दे. उजव्या हाताला टर्न मारला का रांदा धबधब्याकडे जाणार आहे आपण. चल. वा, एक नंबर वातावरण दिसत मस्त पैकी. आणि याच रांदा फॉलवरती आधी जुन्या पिक्चरांची शूटिंग झालेली आहे. जान पिक्चरची शूटिंग झाली होती, अजय देवगणचा जान पिक्चर. तर खरं ज्या कामासाठी आलो होतो आम्ही ते म्हणजे नारळला वाहायला येतो. आणि इथं जर पाणी कमी असलं तर मग कुठं जायचं आपल्याला नारळ सोडायला? कुठे जायचं? आंब्रेला फॉलला. मग आंब्रेला फॉलला जाऊन तिथं नारळ सोडून देऊ. बघू आता पाणी जास्त आहे का कमी, त्याच्यावरती ठरलं आता ते. आणि इथंच मागे जे मंदिर तुम्हाला दिसत असत वरतून दिसून ते आहे आई घोरपाडा माता मंदिर. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. ते रंदा फॉलचं दृश्य. पण इथं तुम्हाला पाणी दिसत असेल, पाणी जरासं कमी आहे, वाहतं पाणी नाहीच आहे. त्याच्यामुळं आता असं ठरलंय का नारळ इथं न सोडता आता आंब्रेला फॉलला जायचं. आणि आंब्रेला फॉलला तिथं पाणी वाहतंय, मग तिथून नारळ सोडायचा. की इथं पाणी खूप कमी आहे, वाहतं पाणी नाहीच आहे इथं. आणि आता तेजसचं असं ठरलेलं, तेजसचं माझं असं ठरलं का आता पुढे जाय तेजस पाण्याला. आता आंब्रेला फॉलला जायचं. आता आंब्रेला फॉलला वाहतं पाणी असेल तिथं नारळ सोडायला काही हरकत नाही, कारण वाहतं पाणी सांगितलेलं आहे. आणि आपण स्थिर पाण्यामध्ये सोडणं म्हणजे खूप चुकीचं होईल. त्याच्यामुळे वाहत्या पाण्यातच सोडू आपण. आणि आता आंब्रेला फॉलच्या दिशेने निघू आपण. तर आता आम्ही जातोय आंब्रेला फॉलच्या दिशेने. जायचं ना त्याच्यात? चलो फिर. अशा पद्धतीने आलेलो आहे आपण भंडारदऱ्यामध्ये. आणि ही भंडारदऱ्याची भिंत आहे डाव्या साईडला, हे दिसतंय ना तुम्हाला इकडनं. ही भंडारदऱ्याची भिंत आहे, माती रचलेली आहे. तर आता आपण खाली जाऊ. आणि या इथं जे तुम्हाला सफेद दिसतं ना, या इथं तो आहे अम्ब्रेला फॉल. चल. तर रस्ता थोडा खराब आहे, कॅमेरा स्टेबल राहणार नाही. त्यामुळं आता इथं कॅमेरा थोडा स्टॉप करतो आणि खाली गेल्यावरती तुम्हाला दाखवतो जरा पुढं जाऊन. भंडारदऱ्याचं जे खालची भिंत जिथं आंब्रेला फॉल आहे तिथं आलेलो आहे. अजून काय? नारळ सोडायला.
तर अशा पद्धतीने वाहत्या पाण्यात नारळ सोडायला लावला होता, तो वाहत्या पाण्यात सोडलेला आहे. घरच्यांनी जो नारळ दिलता तो पाण्यात सोडून झालेला आहे आणि आता इथून चाललो आपण. कुठे जायचं त्याच्यास आता? रंदापूर. नाही, रतनवाडीला. रतनवाडीला. तर आता रतनवाडीला नाही रतनवाडीला महादेवाच्या मंदिराकडे जायचंय. त्याच्यानंतर याला साधनदरी बघायची, ती साधनदरी आशिया खंडातली, आणि मग घरी जाणार. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अमृतेश्वरच्या मंदिराला जाता जाता मध्ये हे करवंदाचे झाडं लागलेले आणि हे तेजस माचांगे इथंच गाडी आडवी लावली आणि इथंच करवंद झाडाचे तोडायला चालू केले, खायला चालू केले. त्याच्यामुळे घरी जायला आता उशीरच होणार आहे. बघू शकता तुम्ही. तेजस एकदा इकडे ऐकर. ओल शंकर भगवान की जय. आणि आता दर्शन घेऊन आम्ही आता निघतोय इथून, परतीच्या प्रवासाला करतोय सुरुवात. इथं व्हॉइस कॅन्सलेशनचं ताण नाही, एकदम शांत असं जंगल आहे. हे जंगल आहे सांदनदरीचं. आता मे महिना चालू आहे. किती तारीख आहे आज? 8 तारीख आहे ना. हां, 8 मे आज. आणि 6 आणि 7 मेला इथं पाऊस झालेला आहे. इथं म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच झालं, पण एक नंबर सावली गंगा मस्त.